अशी मुलं असल्यानंतर मुलीची गरज भासणारच नाही आहे बरं का. एवढी सुंदर माझी 2 मुलं आहेत गोडस. आणि फायनली गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळी यांना खायची होती आंबे, तरीही म्हटलं चला पिकलेत की नाही आहेत ते पाहूया. पण फायनली कशाचं कुठलं काय, 1-2 दिवसच झालेले होते आंबे आणून. आणि मुलांचा हट्ट होतं लगेच सुरू की मला आंबे खायचेत म्हणून. पण फायनली मी कसं बसं त्यांना म्हणजे दिलेलं आहे एक काढून. आणि सध्या तर माझी कॉफी एवढी करत आहेत ना मुलं. चहा पिते, त्यांना पण चहा हवा आहे, कारण दूध वगैरे पण पित नाही आहेत साधारणतः तो. आणि नाश्ता वगैरे दिलं तेही नाहीत खात बरं का, कारण मी नाश्ता करत नाही म्हणून. आणि हे माझं मनी प्लांट एवढं सुंदर म्हणजे छान यायला लागलं ना खरंच. मी इकडंही कॉर्नरला लावलेलं आहे दुसरं. मी म्हणजे इमॅजिनही केलं नव्हतं केवढं सुंदर ग्रो होईल माझं मनी प्लांट. आणि फायनली हा आंबा ना माझ्या नशिबीच आला, कारण एकदम आंबट होता. माझे एक्सप्रेशन पाहू शकता तुम्ही. मला पण खायचं नव्हतं, पण मी टाकून देऊ शकत नाही आहे, कारण मला आंबा ना खूप आवडतं म्हणून मी जेवते वेळेस ते केलेलं आहे, खाल्लेलं आहे. आणि हे पहा, आज म्हटलं चला माझ्या देवाऱ्याची एक झलक दाखवूया तुम्हाला, कारण आज मनसोक्त मला फुलं भेटलेली होती. म्हटलं मला राहवलंच नाही, चला आपण देवारा पण घेऊया शूटमध्ये. हे पहा, अशी मुलं असल्यानंतर मुलीची मला कमी कधीच भासणार नाही आहे, कारण एवढे ड्रामा करतायत ना हे सध्या. खरंच खूप भारी वाटते बरं का. असं वाटलं मला एका क्षणी की मुलगी जर झाली असती तर कसला भारी दिसला असता अंशू. पण खरंच खूप भारी दिसत होता. ह्याला रेडी केलं होतं हर्षूनी. तर चला, असं चाललंय आमचं वॅकेशन. फुल एन्जॉय. बाय. टेक